नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आम्ही पडो फॅमिली तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर चला तुम्हाला आज काय बनवलं तर दाखवतेच। तर असं कसं गावा ठिकाणी खायला एकदम मज्जा येतात, तर शहरात कुठं इथं आता मिळत नाही खायला आजकाल। तर बघा मी काय तर हे केलं, तर त्याच्यासाठी मी ते 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी रवा घेतला। त्याच्यात छान ओवा, गरम तेल आणि मीठ टाकून त्याला छान मळून घेतलंय। एकदम असं टाईट, एकदम आसट नाही, असं टाईट असं मस्त मळून घेतलंय आणि ते मळून आपलं ठेवून दिलं बाजूला मुरायला थोडंसं। त्याच्यानंतर मी डाळ घेतली, मुंगाची डाळ घेतली, तुरीची डाळ घेतली, त्याला छान अशी 2 पाण्याने धुवून घेतली आणि मग त्याच्यामध्ये पाणी, हळद, तेल, मीठ हळद आणि तेल टाकून त्याला 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि तोपर्यंत बघा हे इकडं मुरलेलं, तर त्याला घेतलं, अजून परत छान असं मळून घेतलं आणि बघा त्याचं काय केलं मी, त्याला छान असे पोकळ असे, म्हणजे एकदम मला वाटलं शिजल की नाही शिजल, ते कधी बनवलं नव्हतं, तर असं मी बनवून बघितलं। मला खूप आवडतात, आमच्या इकडे गावाला मस्त शेतामध्ये जेवण बनवतात, तर हे असंच बनवतात, पण ते याच्यावर बनवतात, ते आपलं शेण असते ना, शेणापासून ते इंधन तयार होतात, काय बोलतात त्याला तुमच्याकडे, आमच्याकडे त्याला गवऱ्या बोलतात, ते निवे होतात गवऱ्यांचे, तर त्याच्यावर छान असं शिजवतात, तर खूप मस्त लागतात हे। तर मी बरेच वर्ष झाले म्हणजे खाल्लं नाही, आता लग्न झालं तेव्हापासून असा चान्सच नाही आला। जेव्हा पण घरी असं बनवतं शेतात जेवण वगैरे, तर काही जात नाही आम्ही एवढ्या लांबून, काही ते जायला परवडत नाही, तर मला काल खूप इच्छा झालेली, रथसप्तमी पण होती, तर म्हटलं चला ट्राय करून बघू। तर बघा मी असे छान असे पोकळ, एकदम आतून असे पोकळ गोळे बनवून घेतले आणि तुम्ही बघा मी 2 वेळा बनवून दाखवले चांगले। तर असे छान असे पूर्ण असे मी गोळे तयार करून घेतले आणि तोपर्यंत तिकडे गॅसवर आपलं अप्पे पात्र ठेवलेलं, त्याला गरम होऊन दिलं, त्यात नंतर तेल टाकलं, मग बघा हे असे टाकले, तर छान असे त्याला एकदम लो फ्लेवरवर शिजवून घेतले, म्हणजे कारण कच्चे नको राहायला म्हणून। तर असे छान त्याला सतत परतवतच राहायचं, म्हणजे चारही बाजूला ते हे होईल, नाही तर काय खालून वरून तर लाल होईल, पण बाजूने बघा नाही हे होणार। आणि ते कसे त्याच्यात टाकल्यावर थोडे मोठे पण होतात, ते असे फुलल्यासारखे होतात। तर बघा असे छान असे मी करून घेतले, शिजत होते तोपर्यंत मी इकडे आपल्या डाळीला फोडणी द्यायची तयार केली। त्याच्यासाठी मी 2 टोमॅटो घेतले, 2 टोमॅटोतलं अर्ध ठेवलं, 1.5 टोमॅटो टाकलेला आणि परत कांदा, हिरवी मिरची छान अशी कट करून घेतलेली आणि तेल तापलं, तेलामध्ये मोहरी, आपलं साधं असं वरणाला फोडणी दिलं आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली, मिरची, कांदा, गार्लिक पेस्ट, आपला टोमॅटो, हळदी पावडर, मीठ, धनिया पावडर, मसाला थोडासा, असं सगळं करून छान असे करून घेतलं आणि आपली डाळ रेडी आहे। तर तुमच्याकडे याला काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला तुमच्याकडे याला काय बोलतात, आमच्याकडे याला पानगे बोलतात, छान मोठे मोठे असतात, पण हे एकदम छोटे छोटे केलेले, कारण शिजवायचं थोडंसं हे होतं, म्हणजे भीती पण होती शिजल का नाही शिजल, पण बनवल्यावर खरंच छान झालेले आणि शिजले पण, म्हणजे बस टाईम लागतो, पण छान असे शिजले बघा तुम्ही, आणि खायला खूप टेस्टी लागतात। तर चला तर मग बाय बाय, भेटूया उद्याच्या एका नवीन